नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासांमध्ये आपण आपल्या 5व्या प्रकरणाचे बरेचसे पॉईंट अभ्यासले, जसं उदाहरणार्थ व्यवसाय, त्याचे फायदे तोटे, ऑनलाईन व्यवहार, खरेदी विक्री प्रक्रिया, आणि त्यानंतर आपण बाह्य सेवा म्हणजेच आउटसोर्सिंगला सुरुवात केली होती. त्याचा अर्थ बघितला आणि बाह्य सेवेची गरज याचा अभ्यास मागील तासात आपण केला होता. आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत, बाह्य सेवेचे फायदे. पहिला फायदा आहे एकूण किमतीचे फायदे. एकूण किमतीचे फायदे. बाह्य सेवेमुळे खर्च कमी होतो, वेळेची आणि श्रमाचीही बचत होते. खर्च कमी होतो, वेळेची, श्रमाची यांची काय होते तर बचत होते. तसेच प्रशिक्षणावरील खर्च देखील हा कमी होत असतो. कशामुळे तर बाह्य सेवेमुळे. दुसरा याचा फायदा आहे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. बाह्य सेवा ही उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन देण्याचे काम करत असते. बाह्य सेवा ज्या देशात केली जाते त्या देशामध्ये उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस चालना मिळत असते. म्हणजे रोजगार निर्मितीस खंड नसतं का तर नाही. तिसरा फायदा आहे बाह्य सेवेचा कमी मनुष्यबळ खर्च. मनुष्यबळ कमी प्रमाणात लागतं. मनुष्यबळाची किंमत यजमान देशांच्या तुलनेत खूपच कमी असते. बाह्य सेवेचा चौथा फायदा आहे व्यावसायिक, तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. बहुतेक कार्ये त्या विशिष्ट क्षेत्रात कुशल असलेल्या लोकांना दिली जातात. ते चांगल्या दर्जाची सेवा प्रदान करतात आणि कामातील त्रुटी कमी करण्यासाठी कार्य करत असतात. बघा, एखाद्या व्यक्तीला जर सोपवलेल्या कामाबद्दल काहीच माहिती नसेल तर तो ते काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो का तर नाही. अशा कामासाठी त्या व्यक्तीला त्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे तो त्यामधला तज्ज्ञ असला पाहिजे. डॉक्टराचं काम वकील करेल का, वकिलाचं काम डॉक्टर करेल का तर नाही. पुढचा फायदा आहे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. बाह्य सेवांच्या मदतीने कंपन्या त्यांच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात, ज्यामुळे चांगला नफा होतो आणि त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारते. वेळोवेळी जर बाह्य सेवा प्राप्त होत गेल्या तर कंपन्या आपल्या कामावर व्यवस्थितरित्या लक्ष केंद्रित करू शकतात व कर्मचाऱ्यांना देखील त्याचा फायदा होत असतो व आपोआपच उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. पुढचा फायदा आहे गुंतवणुकीची आवश्यकता कमी. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीवर बाह्य सेवेमुळे काय होते तर बचतही होत असते आणि बाह्य सेवा भागीदाराला संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देत असते. पुढचा 7वा फायदा आहे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. आता थोड्या वेळा आधी सांगितलं बघा मी, संघटनेच्या कमी महत्त्वाच्या भागातही कार्यक्षमता आणि उत्पादकता ही वाढत असते. वेळेवर जर सेवा प्राप्त झाली नाही तर काम वेळेवर पूर्ण होईल का तर नाही. अशा कार्यक्षमतेत आणि उत्पादकतेत वाढ घडवून आणण्यासाठी बाह्य सेवा या फायदेशीर ठरत असतात. पुढचा 8वा आणि शेवटचा फायदा आहे ज्ञानाची देवाणघेवाण. ज्ञानाची देवाणघेवाण. बाह्य सेवा ही संघटनेस ज्ञान आणि उत्कृष्ट कृतींचे एकमेकांशी आदानप्रदान करत असते आणि त्यामुळे त्या सक्षम बनतात. यामुळे दोन्ही संघटनांचा विकास होतो आणि नावलौकिक वाढीस लागतो. हे बघितले आपण बाह्य सेवेचे फायदे. बाह्य सेवेचे फायदे जसे आहेत तसे काही तोटे आणि मर्यादा देखील आपल्याला दिसून येत असतात. सर्वात पहिला तोटा आहे ग्राहकांकडे लक्ष दिले जात नाही. म्हणजे ग्राहकांकडे लक्ष नाही.
बाह्यसेवा देणारा एकाच वेळी अनेकांच्या एकापेक्षा जास्त संस्थांच्या गरजा भागवू शकतात. परंतु अशा परिस्थितीत काय होतं? त्याला एखाद्या स्वतंत्र संस्थेकडे पूर्ण लक्ष देता येतं का? तर नाही. तो विशिष्ट अशा एका संस्थेकडे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो का? तर नाही. एकाच वेळी तो विविध संस्थांना गरजांची पूर्तता करीत असतो. त्यामुळे त्या संस्थेला त्याचा त्रास हा होत असतो. पुढचा तोटा आहे सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका. संघटनेची गोपनीय माहिती बाहेरील व्यक्तीला प्रकट केली जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण हा होत असतो. पुढचा तिसरा तोटा सांगता येईल असंतोषजनक सेवा. बघा, वितरणात विलंब आणि वस्तूंची गुणवत्ता कमी या समस्या बाह्य सेवा असलेल्या काही भागात दिसून येतात. सर्वच भागात दिसून येतात तर नाही, काही भागात दिसून येतील. काय? वितरणात विलंब आणि वस्तूंची गुणवत्ता कमी या समस्या बाह्य सेवा असलेल्या काही भागात दिसून येतात. नैतिक समस्या. पुढचा तोटा आहे नैतिक समस्या. स्वतःच्याच देशातून रोजगाराच्या संधी दूर जात आहेत. हीच एक मुख्य नैतिक समस्या आहे. स्वतःच्याच देशातून रोजगाराच्या संधी दूर जात आहे, हीच एक मुख्य नैतिक समस्या आहे. म्हणजे आपल्या देशात येऊन दुसऱ्या देशाच्या कंपन्या कार्यरत असतात. पाचवा तोटा सांगता येईल इतर तोटे, जसं कराराचा गैरसमज, संवादाचा अभाव, निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा. विलंबित म्हणजे वेळेवर नाही मिळणे सेवा. हे बघितले आपण बाह्य सेवेचे फायदे आणि तोटे. पुढचा पॉईंट आहे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, BPO. त्याची प्रथम आपण प्रस्तावना बघणार आहोत. बघा आता बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग सारखं हे नाव घेणं आपल्याला अशक्य होईल. त्याच्यामुळे शॉर्ट फॉर्म वापरायचा. काय? तर BPO. पुढे आहेत अजून BPO, KPO असे बरेचसे आहेत. चला तर बघू आपण BPOची प्रस्तावना. व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा BPO ही मुळातच त्रयस्थ व्यक्तीची पैशांची बचत करून सेवा पुरविणारी बाह्य सेवा आहे. व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा BPO ही मुळातच त्रयस्थ व्यक्तींची पैशांची बचत करून सेवा पुरविणारी बाह्य सेवा आहे. ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा तिलाच काय म्हटलं जातं तर KPO. फक्त BPOचा उपसंच आहे. BPOचा उपसंच काय आहे तर KPO. ठीक आहे. अधिक ज्ञान आणि विशेष काम हे KPO मध्ये समाविष्ट असते. अधिक ज्ञान, जास्त ज्ञान आणि विशेष काम हे KPO मध्ये समाविष्ट असते. या व्यतिरिक्त अशी अनेक कारणे आहेत की कंपनी BPO सेवेपेक्षा KPO सेवा निवडेल. BPO ही एक व्यवसाय पद्धत आहे. काय? BPO ही एक व्यवसाय पद्धत आहे ज्यामध्ये एखादी संस्था दुसऱ्या कंपनीला एखादे काम करण्यासाठी नियुक्त करते. ज्यामध्ये नियुक्त करणाऱ्या संस्थेने स्वतःचा व्यवसाय यशस्वीरित्या चालविणे आवश्यक असते. बघा, आपण कोणतीही कंपनी असो किंवा संस्था असतो, त्यामध्ये संस्थेचा मूळ मालकच सर्व कारभार बघत असतो का? म्हणजे स्वतःच सर्व काम करत असतो का? नाही. तर वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक ही करत असतो. त्याचप्रमाणे BPO ही एक संस्था असते जी दुसऱ्या कंपनीला एखाद्या काम करण्यासाठी काय करत असते तर ही नियुक्त करत असते. त्याचा अर्थ आहे BPOचा अर्थ बघणार आहोत आपण. BPO हा बाह्य सेवेचा एक उपसंच आहे ज्यामध्ये त्रयस्थ पक्षाच्या सेवा देणाऱ्यास विशिष्ट व्यवसाय प्रक्रियेची कार्ये आणि जबाबदाऱ्या यांचा करार केलेला असतो. थोडक्यात BPO म्हणजे कमीत कमी खर्च करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी संस्थेचा सर्वंकष कार्यासाठी बाह्य संस्थेकडून सेवा पुरवणारी बाह्य सेवा आहे. BPO काय आहे
BPO कमीत कमी खर्च करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी संस्थेच्या सर्व कार्यासाठी बाह्य संस्थेकडून सेवा पुरविणारी बाह्य सेवा आहे. संघटनेचे सर्व खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी बाह्य संघटनेच्या वतीने संबंधित महत्त्वाच्या कार्याची बाह्य सेवाच म्हणजेच काय तर BPO होय. बघा मी पुन्हा एकदा सांगते, लक्ष द्या. संघटनेचे सर्व खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी. आता कार्यक्षमता कोणाची? तर कर्मचाऱ्यांची, तेथील काम करणाऱ्या व्यक्तींची. कार्यक्षमता वाढविण्यासाठी बाह्य संघटनेच्या वतीने संबंधित महत्त्वाच्या कार्याची बाह्य सेवा म्हणजेच काय तर BPO. ठीक आहे. आता BPOचे फायदे आणि तोटे काय आहेत बरं, ते आता पुढे आपण अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम BPOचे फायदे. पहिला फायदा आहे उत्पादनात वाढ. BPO काय करत असते तर उत्पादनात वाढ करूनच. का तर बरं, त्याचा मेन उद्देश असतो खर्च कमी आणि कार्यक्षमता वाढविणे. त्यामुळे आपोआपच काय होतं तर उत्पादनात ही वाढ होताना आपल्याला दिसून येत असते. शिक्षित आणि कुशल व्यक्तींमुळे कार्यातील कार्यक्षमता वाढते, परिणामी उत्पादनात वाढ ही होत असते. जर शिक्षित आणि कुशल व्यक्तींचा समावेश करून घेतला कार्यात तर त्यांच्या कार्यक्षमतेत आपोआपच काय होतं तर वाढ होत असते आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्यामुळेच आपोआपच उत्पादनात ही वाढ होत असते. दुसरा BPOचा फायदा आहे पर्याप्त वापर. BPOमुळे दुर्मिळ साधनांचा योग्य तो वापर केला जातो. BPOमुळे काय होतं तर दुर्मिळ अशा साधनांचा योग्य असा वापर केला जात असतो. तिसरा फायदा सांगता येईल किमतीत घट. प्रत्येक व्यवसायासाठी खर्चाची बचत करणे आवश्यक असते. BPOमुळे फक्त वस्तूंची किंमत कमी होत नाही तर उत्पादकता आणि नफ्यातही आपोआपच वाढ ही होत असते. चौथा फायदा सांगता येईल BPOचा सुधारित मानवी स्रोतांमध्ये वाढ होणे. हा अजून एक महत्त्वाचा BPOचा फायदा आहे. बाह्य सेवेमुळे कंपनीला कमीत कमी किमतीत प्रशिक्षित व कुशल कामगार मिळतात. पुढचा पॉईंट आहे BPOचे तोटे. पहिला तोटा आहे संज्ञापन समस्या. कमी दर्जाच्या संसाधनांमुळे ग्राहक व सेवा पुरविणाऱ्या कंपन्या यांच्यातील संवादांमुळे दरी निर्माण होऊ शकते. तसेच गैरसमज, चुकीचे संदेश पोचविले जाऊ शकतात. म्हणजे एकमेकांत संवाद हा कसा होऊ शकतो तर चुकीचा होऊ शकतो, गैरसमज होऊ शकतात. कशामुळे तर BPOमुळे. दुसरा तोटा बघता येईल कामाच्या वेगवेगळ्या वेळा, भिन्न वेळापत्रक. ठीक आहे. ग्राहक व पुरवठादार हे दोघे भिन्न ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत काम करत असतात. एका ठिकाणी ग्राहक तर पुरवठादार हा दुसऱ्या ठिकाणी असतो. ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. त्यांच्यातील वेळेच्या या तफावतीमुळे ऑनलाईन सभा आणि संप्रेषणामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. पुढचा तिसरा शेवटचा तोटा आहे BPOचा नियंत्रणाचा अभाव. संप्रेषणातील चुका, भिन्न वेळ क्षेत्रांमुळे ग्राहक कंपनीचे प्रकल्पांवरील नियंत्रण हे जाऊ शकते. संप्रेषणातील चुका, भिन्न वेळ क्षेत्रांमुळे ग्राहक कंपनीचे प्रकल्पावरील नियंत्रण हे जाऊ शकते. म्हणजे नियंत्रण हे कमी होऊ शकते. त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रणाचा अभाव हा दिसून येऊ शकतो. हे झाले BPOचे फायदे आणि तोटे. पुढचा नवीन पॉईंट बघणार आहोत आपण KPO. मागेच नाव सांगितलं तुम्हाला मी KPO. याला मराठीत काय म्हणतात तर ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा. KPOचा फुल फॉर्म आहे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. नॉलेज म्हणजे ज्ञान, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आणि बाह्य सेवा म्हणजे आउटसोर्सिंग. KPO.
सर्वात आधी त्याची बघणार आहोत आपण प्रस्तावना. काय असते बरं ही KPO? KPO म्हणजे ज्ञान आणि माहितीशी संबंधित कार्य त्रयस्थ पक्षाच्या सेवा प्रदानाकडे आपल्या वतीने करण्यास देणे. KPO म्हणजे ज्ञान आणि माहितीशी संबंधित कार्य त्रयस्थ पक्षाच्या सेवा प्रदात्याकडे आपल्या वतीने करण्यास देणे. KPO हा BPOचा उपविभाग आहे. म्हणजे मेन विभाग BPO आणि त्याचा उपविभाग KPO, ज्यामध्ये सेवा पुरविणारा त्यांच्या क्षमतेतील व्यवसायासंबंधीची सर्व कार्य तसेच तज्ज्ञांच्या सेवा पुरविण्यासाठी नियुक्त केला जातो. KPO म्हणजे तुलनेने उच्चस्तरीय जोखमीचे कामाचे वाटप हे बाह्य संस्था किंवा वेगवेगळ्या गटांसाठी सहसा भिन्न भौगोलिक ठिकाणी करण्यास दिले जाते. KPO ज्ञान प्रक्रिया प्रोसेस हा BPOचा उपविभाग आहे. KPO मध्ये मुख्य कार्य सेवा पुरविणाऱ्या त्रयस्थ व्यक्तींकडून करून घेणे याचा समावेश हा होत असतो. ज्यामुळे काय होतं तर मुख्य कंपनीला कंपनीचे लाभ हे मिळू शकतात किंवा मिळू शकत नाही. दोघी गोष्टी घडू शकतात, परंतु मूल्य वाढण्यास निश्चित मदत करू शकतात. KPO ही बाह्य सेवा प्रक्रिया BPOच्या तुलनेत अधिक विशेष आणि ज्ञानावर आधारित असते. KPO मध्ये मुख्य कार्य सेवा पुरविणाऱ्या त्रयस्थ व्यक्तींकडून करून घेणे याचा समावेश होतो. ज्यामुळे मुख्य कंपनीला किमतीचे लाभ मिळू शकतात किंवा कधी मिळूही शकत नाही, परंतु मूल्य वाढण्यास निश्चित मदत करूही शकतात. KPOची बाह्य सेवा प्रक्रिया BPOच्या तुलनेत अधिक विशेष आणि ज्ञानावर आधारित असते. स्पर्धात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची कंपनीच्या मूल्य साखळीचा अविभाज्य भाग असलेली व्यावसायिक कार्यासंबंधित मुख्य माहिती सेवा पुरविणारी आवश्यक असणारी त्रयस्थ संस्था होय. KPO ही स्पर्धात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची कंपनीच्या मूल्य साखळीचा अविभाज्य भाग असलेली व्यावसायिक कार्यासंबंधित मुख्य माहिती सेवा पुरविणारी आवश्यक असणारी त्रयस्थ संस्था होय. KPOच्या आता पुढे व्याख्या बघणार आहोत आपण. KPO हे विशिष्ट क्षेत्रात संबंधित व्यवसायातील प्रगत माहितीची बाह्य सेवा देण्याचे कार्य करते. KPO हे विशिष्ट क्षेत्रात संबंधित व्यवसायातील प्रगत माहितीची बाह्य सेवा देण्याचे काय करत असते तर कार्य हे करत असते. KPO हे एका व्यवसाय संघटनेतील उच्च स्वरूपाच्या अंतिम कार्याचे आउटसोर्सिंग करते. KPO काय करते तर एका व्यवसाय संघटनेतील उच्च स्वरूपाच्या अंतिम कार्याचे आउटसोर्सिंग करण्याचे काम करत असते. KPOचा अर्थ काय आहे ते आता पुढे बघणार आहोत आपण. KPO हा आउटसोर्सिंगचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये ज्ञानासंबंधित आणि माहितीशी संबंधित कार्य वेगवेगळ्या कंपनीतील कर्मचारी किंवा त्याच कंपनीच्या सहाय्यक कंपनीद्वारे केली जातात. हे खर्च वाचविण्यासाठी एकाच देशात किंवा देशाबाहेर केले जातात. एकाच देशात किंवा देशाबाहेर दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. KPOला प्रगत, विश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या उच्च तज्ज्ञांची आवश्यकता असते. KPOला प्रगत, विश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या उच्च तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींची गरज असते. KPO महत्त्वाची किंवा कमी महत्त्वाची कार्य करण्यास परवानगीही देत असते. जसे BPOचे आपण फायदे तोटे बघितले, तसेच KPOचे आता फायदे तोटे बघणार आहोत. पहिला आहे ग्राहकांना कमी किमतीत व्यावसायिक सेवा मिळतात. ग्राहकांना कमी किमतीत व्यावसायिक सेवा या प्राप्त होत असतात. दुसरा, व्यावसायिक संस्था KPO सेवा पुरविणाऱ्या संस्थांकडून कुशल कर्मचाऱ्यांना घेऊ शकतात. तिसरा, अत्यंत महत्त्वाच्या अंतिम सेवा
कमी खर्चात प्रदान केल्या जातात, ज्यामुळे बेरोजगारी कमी होते आणि अर्थव्यवस्थेला फायदा हा होत असतो. मानवी संसाधन व्यवस्थापन HRM आणि वेळ व्यवस्थापनाच्या कालावधीत लवचिकता प्रदान करते. मानवी संसाधन व्यवस्थापन आणि वेळ व्यवस्थापनाच्या कालावधीत काय करत असते तर लवचिकता प्रदान ही करत असते. हे बघितले आपण KPOचे फायदे. KPOच्या फायद्यांबरोबर KPOचे काही तोटे किंवा मर्यादा सुद्धा आहेत. पहिला तोटा आहे संस्थेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण हे होत असतात. संस्थेच्या सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह हे निर्माण होत असतात. कामाची गुणवत्ता आणि कर्मचाऱ्यांची स्वभाववृत्ती यांची खात्री दिली जाऊ शकत नाही. आपण आधीच यांची गॅरंटी घेऊ शकतो का? नाही. KPO वेळखाऊ आहे, लेंदी प्रोसेस आहे. KPO ही त्वरित निकाल पाहिजे असणाऱ्या कंपन्यांना त्वरित निराकरण देऊ शकत नाही. अशा कंपन्यांना KPO फायदेशीर ठरते का? तर KPO फायदेशीर ठरत नाही. चौथा तोटा सांगता येईल कायदेशीर, भाषिक, सांस्कृतिक अडथळ्यांमुळे भागीदारांमध्ये योग्य संवादाचा अभावामुळे गुंतागुंत होऊ शकते. संवाद म्हणजे एकमेकांशी होणारा सुसंवाद. याच्यात बऱ्याच गोष्टींचा अडथळा निर्माण होतो, जसा कायदेशीर, भाषा, सांस्कृतिक. पुढचा KPOचा तोटा आहे भाषेच्या अडथळ्यांमुळे संवाद कमी होतो. बघा, बऱ्याचशा व्यक्ती असतात त्यांना बऱ्याच ठिकाणी इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. काहींना मराठी जमत नाही, काहींना हिंदी जमत नाही. अशा या भाषेच्या अडथळ्यांमुळे, विविध अडथळ्यांमुळे काय होतं तर एकमेकांशी संवाद हा तुटत जातो. पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण कायदे प्रक्रिया बाह्य सेवा, लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग, LPO. सर्वात आधी आपण काय बघितलं? BPO. दुसरा बघितला KPO. आता आपण पुढे बघणार आहोत LPO, कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. त्याची सर्वात प्रथम बघणार आहोत आपण प्रस्तावना. LPO हा KPOचा एक प्रकार आहे, जो कायदेशीर सेवांसाठी जसे कायदेशीर कागदपत्रे तयार करणे, कायदेशीर संशोधन करणे, सल्ला देणे इत्यादींसाठी काय असतं तर महत्त्वपूर्ण आहे. कायदेशीर संस्थेतील कार्याचा सराव करण्याशी संबंधित सेवा म्हणजे LPO किंवा अशी संस्था जी बाहेरून त्रयस्थ व्यक्तींकडून कायदेशीर सेवा कंपनीला देते. कायदेशीर संस्थेतील कार्याचा सराव करण्याशी संबंधित सेवा म्हणजेच काय तर LPO. LPO एक असे कार्य आहे ज्यामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग किंवा संस्था असतात किंवा अशा क्षेत्रात कमी खर्च करता येईल अशा प्रकारांसाठी आउटसोर्सिंग केले जात असते. उदाहरणार्थ अमेरिका किंवा युरोपसारख्या देशाने भारतात कायदेशीर काम केले आहे. इथे कमी खर्चात ते केले जाते. LPO हा अलीकडच्या वर्षात उद्योगाच्या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून वेगाने वाढत आहे. म्हणजे LPOचा वापर हा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. LPO हे वर पाहत आहे शोध माध्यम आहे. काय आहे? शोध माध्यम. LPO हे BPO मधून आले आहे, परंतु प्रक्रिया हा शब्द प्रमाणबद्ध, उपयुक्त वस्तू, हुबेहूब प्रतिकृती करण्यास सोपे, जे अल्प ज्ञानाशिवाय सुद्धा करता येते असा होतो. आता LPOचा बघणार आहोत आपण अर्थ. गेल्या काही वर्षात भारतात कायदेशीर आउटसोर्सिंगला प्रचंड पाठिंबा मिळाला होता. दस्तऐवज, पुनरावलोकन, कायदेशीर संशोधन आणि लेखन, टिप्पण, मसुदा इत्यादींसारख्या सेवा तयार करण्यात यामुळे यश हे आले होते. कोणाला तर भारताला. कशामुळे तर LPOमुळे हे यश प्राप्त झाले होते. पुढे बघणार आहोत आपण LPOचे फायदे. काय आहेत बरं LPOचे फायदे? सर्वात पहिला आहे
कायदेविषयक सेवांची पूर्तता ज्यावेळी बाह्य सेवा संस्थांकडून केली जाते त्यावेळी संस्थेच्या खर्चात मोठीही बचत होत असते. कायदेविषयक सेवांची पूर्तता ज्यावेळी बाह्य सेवा संस्थांकडून केली जाते त्यावेळी संस्थेच्या खर्चात काय होते, आपोआपच तर मोठी बचत होत असते. संस्थेबाहेरील परंतु त्या क्षेत्रातील बुद्धिमान व्यक्तींकडून कायदेशीर प्रक्रिया सल्ला संस्थाही घेऊ शकते. ज्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण असलेल्या व्यक्ती अशा व्यक्तींचा समावेश करून संस्था त्यांचा सल्ला घेऊ शकते. तिसरा फायदा सांगता येईल, संघटनेतील कर्मचारी व संघटनेबाहेरील बुद्धिमान व्यक्तींच्या समन्वयाने ग्राहकांच्या अपेक्षांना ज्ञान देण्याचा संस्था ही नेहमी काय करत असते तर प्रयत्नही करत असते. संघटनेतील कर्मचारी आणि संघटनेबाहेर कार्यरत असणाऱ्या बुद्धिमान व्यक्ती या दोघांच्या समन्वयाने संस्था काय करत असते तर ग्राहकांच्या अपेक्षा या लक्षात घेत असते. त्याचप्रमाणे मनुष्यबळाचा लवचिक मागणी व उपलब्धतेनुसार संस्थेच्या खर्चात बचत ही होत असते. पुढे शेवटचा पॉईंट बघणार आहोत आपण या प्रकरणातील LPOचे तोटे, म्हणजे काही मर्यादा आहेत LPOला. सर्वात पहिला तोटा आहे, जेव्हा कायदेविषयक सेवा या बाह्य सेवा संस्थांकडून पुरविल्या जातात त्यावेळी संबंधित माहितीची गोपनीयता ही धोक्यात येते. दुसरा आहे तोटा, बाह्य सेवा संस्थांना संबंधित कायद्यांची सखोल माहिती असतेच असं नाही. आपण असं म्हणू शकत नाही यांना ह्या गोष्टीबद्दल माहिती असेल, पुरेपूर ज्ञान असेल, आपण आधीच ही खात्री घेऊ शकत नाही. त्यामुळे पुढे संस्थेला किंवा कंपनीला अडचण निर्माण होऊ शकते. तिसरा तोटा सांगता येईल, बाह्य सेवा देणाऱ्या संस्था व स्थानिक संस्था यांच्यात भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा व समजुती यामुळे काय होत असते तर आपोआपच अडथळे निर्माण होण्याची शक्यता ही असते. आधीच बघितला आपण KPOमध्ये सुद्धा हा पॉईंट बघितला, भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा यामुळे काय होतं तर अडथळे निर्माण होऊ शकतात. शेवटचा तोटा बघणार आहोत आपण, अनेक वेळा भौगोलिक परिस्थिती, रचना व वेळ यामुळे बाह्य सेवा संस्था व स्थानिक संस्था यांच्या कामकाजाच्या दृष्टीने समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक वेळा काय होतं बघा, भौगोलिक परिस्थिती, रचना व वेळ यामुळे बाह्य सेवा संस्था आणि स्थानिक संस्था यांच्यात काय होत असे तर कामकाजाच्या दृष्टीने समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बाह्य सेवा या पॉईंटमधील मागच्या तासात आपण त्याची गरज बघितली होती, पण आज आपण बाह्य सेवेचे फायदे, तोटे, नंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघितला आपण व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजेच BPO, नंतर KPO, ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा आणि नंतर तिसरा बघितला आपण LPO, कायदे प्रक्रिया बाह्य सेवा, लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग यांचे आपण फायदे, तोटे इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला. तर आपले 5वे प्रकरण या ठिकाणी संपलेले आहे. पुढील तासात आपण आपल्या 6व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत.